Hi everyone, welcome or welcome back to my channel. So today's video is all about my journey. 2 years back मी पण एक अशी नॉर्मल स्टुडंट होती जी की कन्फ्युज्ड होती, ब्रोक होती, टोटली ब्रोक होते. बट नाव आय एम मेकिंग 1 लाख पर मंथ ते इन्कम जनरेट करते आणि ते पण माझ्या स्मार्टफोनच्या हेल्पने, ते पण घरी बसून. सो या व्हिडिओमध्ये मी सगळं क्लिअर करणार आहे की मी कशी सुरुवात केली ॲज अ स्टुडंट, मी कसं माझं ऑनलाईन इन्कम बिल्ड केलं विदाऊट एनी प्रायर एक्सपिरियन्स किंवा विदाऊट एनी स्किल्स किंवा विदाऊट एनी बॅकग्राऊंड. मी स्क्रॅचपासून कसं स्टार्ट केलं आणि या लेवलला कसं पोचलेली आहे. तर याचे सगळे काही आहे आयडिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. तर व्हिडिओला स्किप करू नका, कम्प्लीट व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. सो लेट्स गेट स्टार्टेड. पॉईंट जो आहे तो की माझं रिझन काय होतं स्टार्ट करायचं. ठीक आहे, तर मी एक छोटीशी बॅक स्टोरी माझी सांगेन. मी जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं बी फार्मसीला, तर तेव्हा कोविडचं होतं, तर ऑनलाईन ऑफलाईन असंच माझं कॉलेज चाललेलं. ठीक आहे, तर फर्स्ट इयर चांगलं गेलं, फायनान्शियली पॅरेंट्सचा सपोर्ट होता. सेकंड इयरला काय झालं, जेव्हा मी सेकंड इयरला गेली तेव्हा आमच्याकडे ना पुराची परिस्थिती आलेली. सो त्याच्यामध्ये माझ्या पप्पांच्या बिझनेसचा लॉस झाला आणि तरी पण थोडंफार होईना पप्पांनी ते मॅनेज केलं सेकंड इयरसुद्धा. बट थर्ड इयरला जेव्हा मी गेली तेव्हा माझा भावाने पण ॲडमिशन घेतलेलं इंजिनिअरिंगसाठी. सो माझी फी पर इयर 1 लाख आणि भावाची म्हणजे पर इयर 1 लाख, तर एवढं पॉसिबल होत नव्हतं टू बी ऑनेस्ट. तर तरी पण थोडंफार असं ओढून ताणून ते करत होते. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की मला काहीतरी रिसर्च करावं लागणार, कारण माझा तर इंटरेस्ट आहे फार्मसीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर मी जर इकडे तिकडे बघते तर जे प्लेसमेंट आमच्या कॉलेजमध्ये होत होते फक्त 10,000 सॅलरी देत होते. तर मी विचार केला की मी जरी फार्मसी केली तरी पण एवढं काही मला मिळणार नाही आहे, कारण ॲज अ टॉपरनं मला असं वाटायचं की मी खूप मोठ्या गोष्टींसाठी बनलेली आहे, छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी ठीक आहे. सो त्याच्यामुळे मी रिसर्च करायला स्टार्ट करा. आणि एक तर रिझन होतंच की मला फॅमिलीला म्हणजे पॅरेंट्सला माझ्या एक फायनान्शियल सपोर्ट करायचं होतं, की ते तर माझ्या भावाचं पण बघतात, माझं पण बघतात. सो त्यांच्यावरती ते बर्डन आणि परत जो फायनान्शियल लॉस झालेला पुरामुळे, तर त्याच्यामुळे मी रिसर्च करायला स्टार्ट केलं. सो मी ना फ्रीचं शोधायला त्याच्यामध्ये स्टार्ट केलं, जसं की आपल्या सगळ्यांचंच असतं की फ्रीचं काय भेटते काय भेटते. आणि त्याच्यामध्ये लिटरली मी माझा खूप असा टाईम वाया घालवलं. कॅप्चर रायटिंगचं पण ट्राय केलं, नथिंग वर्क्स, कॉपी पेस्टवालं होतं, बघितलं पण काय कामच नाही आहे त्याच्यामध्ये. नुसतं फक्त सांगतात त्यांचे व्ह्यूज फक्त वाढवतात, कॉपी पेस्ट हे करा ते करा, काहीही काम नसतं. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये जर तुम्ही टाईम वेस्ट घालवत असाल तर अजिबात घालवू नका. असं रिसर्च करता करताना माझ्यासमोर एका पर्सनची रील आलेली, की तो पर्सन म्हणजे मी बघितलं की तो स्टुडंटच होती आणि 17-18 वर्षाची मुलं होती, जे की स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम अचीव करत आहेत, घर घेतलं आहे, गाडी घेतली आहे, फॅमिलीला सपोर्ट करत आहेत, सो त्याची कॉलेजची फीसुद्धा पे करतात. मी विचार केला की मी टॉपर असून मी काय करते, मी फोन फक्त रील स्क्रोल करायला वापरते आणि हे लोक इथे जे काही स्किल्स ते सांगत आहेत ते शिकतायत आणि चांगल्या लेवलला ग्रो करतात. बरं, त्यांचं कॉलेज आणि त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यालासुद्धा ते लोक डिस्टर्ब न करता चांगलं ग्रो करतात. तर मी ना त्या पर्सनला रीच आउट केलेलं आणि मुलगीच होती, ती माझ्यापेक्षा लहानच होती. ठीक आहे, तर मी रीच आउट केलं. तिचा प्रोफाईल पहिलं मी इंस्टाग्रामवरती बघितलं, जसं की तुम्ही बघितलं असणार आहे 100% माझं. सो मी बघितलं तर तिने या अपॉर्च्युनिटीबद्दल टाकलेलं, तर मी तिला मेसेज केला व्हॉट्सअपवरती आणि तिच्याकडून डिटेल्स मागितले. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लोक इतके इम्पेशंट आहात, याच्यामध्ये पेशन्सची खूप इम्पॉर्टंट आहे. इतके इम्पेशंट आहात की लगेच तुम्हाला मेसेज केलं की लगेच डिटेल्स मिळायला पाहिजेत. नाही असं होत, कारण मी एकटीच सगळं हँडल करते, तर माझ्याकडे एवढं पॉसिबल नाही होत की मी तुम्हाला लगेच आत्ता मेसेज केलं तर लगेच तुम्हाला डिटेल्स मिळते. नाही, डिटेल्स तुम्हाला डेफिनेटली मिळणार, पण जर तुम्ही प्रोसेस फॉलो करता. काय प्रोसेस आहे, माझा नंबर सेव्ह करायचा आहे, तुमचे डिटेल्स सेंड करायचे आणि सोडून द्या. 12 तासाच्या आत तुम्हाला डिटेल्स आहे ते मिळून जातील. ओके, पण लोक इतके इम्पेशंट झालेत की मेसेज करून सोडून द्यायचं. जर मी 1-2 तास रिप्लाय नाही दिले तर लिटरली ते डिलीट करतात, माझा नंबर पण डिलीट करतात आणि मग तुम्हाला डिटेल्स मिळणारच नाही आहे तशाने. ठीक आहे, सो थोडंसं पेशन्स ठेवा, पेशन्स असायला पाहिजे. जर तुम्ही एखाद्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशनसाठी जात असाल तर पेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, सो मी तिला मेसेज केलेला, पण मला काही लगेच रिप्लाय मिळाला नव्हता तिच्याकडून. मला दुसऱ्या दिवशी तिच्याकडून रिप्लाय मिळाला आणि तिने एक मला प्रेझेंटेशन व्हिडिओ सेंड केलेलं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बीज गुरुकुलबद्दल एक्सप्लेन केलेलं. सो मी बघितलं तो प्रेझेंटेशन, बऱ्यापैकी मला आयडिया आली. ठीक आहे, एकदा बघून मला खरं तर कळलं नव्हतं, म्हणून मी डबल तो प्रेझेंटेशन व्हिडिओ बघितलं, तर थोडीफार मला आयडिया आली. मग मी रिसर्च करायला स्टार्ट केलं. ऑफकोर्स त्या प्रेझेंटेशनवरती मी ट्रस्ट येऊ शकत नाही, कारण ट्रस्ट इश्यू मला खूप होतं आहेत. गुगलवरती रिसर्च केलं की बीज गुरुकुल काय आहे आणि कोणते स्किल्स वगैरे ते प्रोव्हाइड करतात आणि सगळं लिगल आहे की नाही, जेन्युइन प्लॅटफॉर्म तर आहे ना, जे काही पैसे कमवतात ते खरंच आपल्या बँकमध्ये येतात वगैरे, सगळे जे कॉमन क्वेश्चन तुमच्या मनात येतात ते सुद्धा मला आलेले. आणि मी रिसर्च वगैरे केलं. रिसर्च केल्यानंतर मला कळलं की येस, प्लॅटफॉर्म जेन्युइन आहे, अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतो की आपण फायनान्शियल इंडिपेंडंट होऊ शकतो आणि आपल्या टाईम अकॉर्डिंगली आपण सगळं लर्निंग वर्क वगैरे सगळं करू शकतो. सो मग मी डिसाईड केलं स्टार्ट करायचं आणि मी त्या कोर्समध्ये आहे ते एनरोलमेंट करून घेतलं. तेव्हा बिझनेस मास्टरी लॉन्च झाला नव्हता, सो तेव्हा मी फायनान्स मास्टरीने केलेलं आणि आता मग मी अपग्रेड केलं बिझनेस मास्टरीमध्ये, कारण बिझनेस मास्टरी ई कॉमर्सचे कोर्सेस आहेत, जसं की ड्रॉप शिपिंग आहे, प्रिंट ऑन डिमांड आहे, अमेझॉन FB आहे, ज्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. ठीक आहे,
सो मी नंतर अपग्रेड केलं, पण मी स्टार्ट केलेलं फायनान्स मास्टरिंग. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा, मी तेव्हा स्टुडंट होती, घरच्यांचा फायनान्शियल लॉस झालेला, त्याच्यात पण मी 15,000 पे करायचं म्हणून त्यांना मी हे नव्हतं सांगितलं की असं असं प्लॅटफॉर्म आहे, इथे पैसे भरायचे आणि पैसे मिळणार आहेत, इन्कम होणार आहे, कामासाठी पैसे भरायचे. मुळात असं काहीच नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे जे पैसे पे करावे लागतात ते कोर्सेस शिकण्यासाठी, हे तुमच्या डोक्यात फिट करा, तेव्हा तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना सांगू शकता. सो जे कोणी स्टुडंट मला एक्सक्यूज देतात ना की पॅरेंट्स नाही म्हणतात, पॅरेंट्स याच्यासाठीच नाही म्हणतात की तुम्ही म्हणताय की एवढे मला पैसे पाहिजे, तेवढे पैसे भरायला लागतात, तेवढे पैसे भरल्यावरती काम मिळणार आहे. तर कामासाठी पैसे मागतच नाही आहे तुमच्याकडे, कोणी शिकण्यासाठी मागतात, जसं की कॉलेजची फी पे करताना सेम. सो मी त्यांना नीट समजावून सांगितलं की हा प्लॅटफॉर्म काय आहे, त्यांना जे काही प्रूफ्स लिगॅलिटीचे वगैरे सांगितले, माझी रिस्पॉन्सिबिलिटी, तर माझ्या पॅरेंट्सने त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. सेम तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुमच्या पॅरेंट्सना समजावून सांगायचं की सोशल मीडियावरती एक्झॅक्टली काय चाललेलं आहे, कारण त्यांना माहिती नसतं. ठीक आहे. सो मी त्यांना सांगितलं की असं प्लॅटफॉर्म आहे आणि मला स्टार्ट करायचं. तर माझ्या पॅरेंट्सचं फायनान्शियल लॉस चालू होतं, त्याच्यामुळे ते आणि दोघांची फी मॅनेज करून परत मला एकटीला 15,000 देणं थोडंसं इम्पॉसिबल होतं. तर ते मला बोलले की नको, आता एवढ्यात नको, थोड्या ह्याच्याने पुढच्या वर्षी वगैरे आपण ट्राय करू. पण मी मला करायचंच होतं. माझी जी काही सेविंग होती, थोडीफार सेविंग माझ्याकडची घेतली आणि फ्रेंड्सकडे पण विचारलं, बट फ्रेंड्सकडे तेवढी नव्हती अवेलेबल. सो मी माझ्या दीदीला रिच आउट केलं, तिचं लग्न झालेलं आहे, तर तिला मी रिच आउट केलं. तिला म्हटलं की मला पैसे दे. बोली ठीक आहे, कशासाठी हवे वगैरे सगळं तिने विचारलं. तिला मी सगळं एक्सप्लेन केली की असं प्लॅटफॉर्म आहे, मला शिकायचं आहे स्किल्स, त्याच्यासाठी मला हवे आहेत. आणि डेफिनेटली जरी मी इन्कम नाही जनरेट केली तरी मला त्या कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे, ज्याच्यामुळे मी डिग्रीसोबत एक्स्ट्रा स्किल्स असल्यामुळे माझा रेझ्युमे पण स्ट्रॉंगर होणार आहे, मला इझिली जॉब पण मिळू शकतो. तर त्याच्यासाठी मला शिकण्यासाठी पैसे हवे आहेत. तर ती बोलली ठीक आहे. तिने अर्धे पैसे दिले, अर्धे माझ्याकडेच. असं मिळून मी लगेच एनरोलमेंट केलं. मी वर्षभर वाट बघत बसली नाही की आता पैसे येतील तेव्हा मी करेन, कोणतरी मला येऊन पैसे देईल, घे बाबा कर आणि मग मी करेन, तेव्हा मी करेन, तर वाट बघत बसली नाही. इन अ वीक आय गेस मी एनरोलमेंट करून घेतलं. ठीक आहे. एनरोलमेंट मी करून घेतलं. घरच्यांना एकही शब्द मी सांगितलं नाही की मी एनरोलमेंट केलं, मी पैसे भरलेले आहेत. आता माझ्या डोक्यावरती तो स्ट्रेस होता की पैसे तर मी पे केलेले आहेत, दीदीला सांगितलं की एका महिन्यामध्ये तुला रिटर्न करते, तर आता करू काय, कारण मला काहीच याचं नॉलेज नाही आहे, सगळं झिरोपासून स्टार्ट करायचं आहे. सो मी लर्निंग करायला स्टार्ट केलं. बट अगेन आय डीड मिस्टेक की मी प्रॉपरली कोर्सेस लर्निंगवरती फोकस नाही केला, जे काम आहे ते. बट ते प्रॉपरली वर्क नाही झालं. बट मला रिझल्ट मिळाला. मला फर्स्ट माझी इन्कम झालेली 2,000 रुपीज. ठीक आहे. माझी फर्स्ट त्या सिंगल मंथ माझी इन्कम झाली 2,000 रुपीज. आता इन्कम झाले तर पॅरेंट्सना मग मी सांगितलं की हे बघा, मी असंच तुम्हाला बोललेली ना मला स्टार्ट करायचं आहे, तर मी स्टार्ट केलेलं आहे आणि माझी ही इन्कम झाली. रिझल्ट दाखवल्यानंतर मला मग ते सपोर्ट करायला लागले. सो सांगायचं मला हेच आहे की तुमचं जेव्हा वाय क्लिअर असतं ना, तेव्हा तुम्ही ॲक्शन घेता. नाहीतर वाय क्लिअर नसेल, तुम्ही फक्त असं टाइमपाससाठी येत असेल, तर तुम्ही एकतर ॲक्शन पण घेत नाही, स्टार्ट पण करत नाही आणि रिझल्ट तर लांबचीच गोष्ट आहे. अशी मी स्टार्ट केली. माझ्याकडे पैसे नव्हते, स्टुडंटच होती मी पण तुमच्यासारखी स्टार्ट करताना, माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते. बट मी पॅरेंट्सना कन्व्हिन्स केलं, ते कन्व्हिन्स नाही झाले, तर मी स्वतः अरेंज केले आणि स्टार्ट केलं. ठीक आहे. कारण मला स्टार्ट करायचं होतं. स्टार्ट करायचं असल्यावरती माणूस कसाही स्टार्ट करतो. माझी एक याच्यामध्ये चूक झाली की मी लर्निंगवरती फोकस नाही केला. ठीक आहे. त्याच्यामुळे मला कन्सिस्टंट रिझल्ट मिळाले नाही. सो मी परत लर्निंगला स्टार्ट केलं. आलेलं असं, त्याच्यामुळे मला ब्रेक घ्यावा लागला. बट तरी पण त्या पूर्ण वर्षामध्ये मी 2023 जानेवारी ते 2023 डिसेंबर, तो पूर्ण वर्ष, त्याच्यामध्ये मी 8,000ची इन्कम केलेली. ठीक आहे. फायनली मी 2024ला मनावर घेतलं. कारण काय व्हायचं माहिती आहे, मी इन्कम दाखवायची, असं टाकायची, एवढे झाले तेवढे झाले. लोक म्हणजे कोण, बाकीचे कोण मला ओळखत पण नव्हते. माझ्या ओळखीचेच लोक, काय हे 2-2 हजारच कमावतेस, चांगलं डिग्रीला ॲडमिशन घेतल्याने काय हे करतेस, काय हे व्हिडिओ बनवतेस, काय कॉन्टेंट आणि ऑल अँड ऑल, हे त्यांचं चालू होतं. सो मग मला ते एका टाईमनंतर आहे ना हिट करायला लागलं की काहीतरी आता करून दाखवायलाच पाहिजे. कारण कॉलेजमध्ये मला कोणच ओळखत नव्हतं, कोणीही ओळखत नव्हतं. लिटरली इंट्रोवर्ट काइंड ऑफ ह्युमन आय एम, स्टील आय एम. मी बरी, माझा अभ्यास बरा. माझं शेड्यूल कसं असायचं आय टेल यू. सकाळी उठायचं, आवरायचं, स्वतःचं जे होतं ते स्टँडवरती तिथे जा. एक माझी मैत्रीण होती, तिच्यासोबत मी जायची. तिथून मग कॉलेजला गेलं की आम्ही दोघी जायचो. तिथे तिसरी मैत्रीण माझी, आमचं तिघींचाच ग्रुप. ठीक आहे. तिथे भेटायची आणि तिथून मग कॉलेज अटेंड करायचं होतं. फायनल इयरमध्ये माझं काम पण चालू होतं, माझं लर्निंग पण चालू होतं. बिझनेस मास्टरी आला, त्याच्यामध्ये सुद्धा अपग्रेड केलं मी. आणि मग मी प्रॉपरली फोकस केलं, कारण म्हटलं की पैसे मी इन्व्हेस्ट केले तर मला आता रिझल्ट हवे आहेत आणि माझ्याकडे टाईमसुद्धा आहे. माझं फायनल इयरचं एक्झाम चालू होती आणि मध्ये सुट्ट्या होत्या, तर माझं काम त्याच्यामध्ये मी करायचे सुट्ट्यांमध्ये. ठीक आहे. मी असं एक्सक्यूज नाही दिलं की माझी एक्झाम चालू आहे, तर एक्झाम झाल्यानंतर स्टार्ट करेन. नो, मी स्टार्ट केलेलं आधीच, माझं काम पण तेव्हा मी चालू ठेवलेलं. सो माझा लास्ट पेपर होता आणि सेकंड लास्ट पेपर, तर त्याच्यामध्ये ना एक महिनाभर सुट्टी होती. तर मी ठरवलं की याला फुल टाईम द्यायचा आणि बाकीचे म्हणजे माझे जे क्लासमेट होते, तर ते लोक काय असं एन्जॉय वगैरे फिरायचं वगैरे त्यांचा प्लॅन चालेल. बट मी ते पूर्ण फोकस केलं आणि मी काम करायला स्टार्ट केलेलं. अँड यू गाईज डोंट बिलीव्ह की मला
त्या मंथमध्ये माझी एक्झाम होती एप्रिल मेच्या टाईममध्ये, ठीक आहे. तर मेमध्ये माझी जी इन्कम झालेली, एप्रिलमध्ये माझी झालेली ऑलमोस्ट 2000, बट मेमध्ये माझी सिंगल मंथमध्ये झालेली 8000. अगेन आय एम डुईंग फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग दोन्हीही मी करत होती, ठीक आहे. बट मोस्ट माझा फोकस होता अफिलिएट मार्केटिंगवरती, कारण इझियर होता स्टुडंटसाठी, टाईम मॅनेज करणं इझियर होतं. तिथून माझी इन्कम वगैरे व्हायला लागली. मेमध्ये झाली माझी 8000, त्याच्यानंतर जूनमध्ये डायरेक्ट 30,000, 30,800 रुपये जूनमध्ये झाले. आणि तेव्हा मी माझ्या दीदीला पैसे जे घेतलेले रिटर्न करून टाकले. बोली चल घे तुझे पैसे, झाला आपला व्यवहार. सो माझं मोटिव्ह जरी हे होतं की मला फायनान्शियली सपोर्ट करायचं होतं, ह्याच्याने मी स्टार्ट केलेलं फॅमिलीला फी पे करायला. तर मी माझी फी लास्ट इयरची थोडी फी मी पे केलेली, मध्ये माझी झाली जसं की बोली 30,800 झाली. तर अशी ती इन्कम वाढत गेली, कारण मी काम करणं सोडलं नाही, ठीक आहे. सो मी मार्केटिंगचं केलं, फ्रीलान्सिंगचं केलं, माझे स्किल्स डेव्हलप केले. आता याच्यामध्ये मी काही स्किल डेव्हलप केले. आता 1 लाखपर्यंत कशी पोचली मी सांगते. जसं मी बोलले की माझं काम मी कुठून सिरियसली घेते, जेव्हा एक्झामचा पार्ट माझा चालू होतं तेव्हा मी सिरियसली घेते, कारण मध्ये सुट्ट्या होतं तर मला तो टाईम वेस्ट घालवायचा नव्हतं. तेव्हा मी कामाला स्टार्ट केलं, ठीक आहे. लर्निंग वगैरे तर माझा ऑलरेडी आधीपासूनच चालू होतं, पण एक्झॅक्टली काम मी स्टार्ट केलं नव्हतं, ठीक आहे. काम काय आहे ते तुम्हाला कळून जाईल जेव्हा तुम्ही माझा प्रेझेंटेशन व्हिडिओ बघाल तेव्हा. सो मी ते काम करायला स्टार्ट केलं. मेमध्ये मला रिझल्ट मिळाले, 8,000ची इन्कम झाली. जूनमध्ये मला 30,800ची इन्कम मिळाली. जुलैमध्ये किती झाली, 58,000 झाली. ऑगस्टमध्ये माझी 87,000 झाली. आणि सप्टेंबरला मी 1 लाखची इन्कम हिट केली. ते पण 1 लाख प्लस 12,000, म्हणजे 1,12,000 रुपये मी सप्टेंबर महिन्यामध्ये कमवलेले. याचे सगळे प्रूफ तुम्हाला माझ्या हायलाईट्समध्ये मिळतील, कळेल किती महिन्यात मी किती कमवले, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं. सो हे खूप ओव्हरवेल्मिंग होतं, म्हणजे माझा जो अपडाऊनच चाललेला. आणि एक्झॅक्टली मी जर तुम्हाला सांगू काम करायला कधीपासून स्टार्ट केलं, तर मी केलं 2023चा अर्धा समथिंग महिना, आणि 2024चा कंटिन्युअस मी कामात घेतलेलं आहे, काम केलेलंच आहे मी 2024मध्ये, आणि म्हणूनच मला रिझल्ट मिळालेले आहेत. सो ही आहे माझी जर्नी, की मी स्टार्ट केलं, लर्निंगवरती फोकस केला नव्हता स्टार्टिंगला, बट नंतर जेव्हा लर्निंगवरती फोकस केला मला रिझल्ट मिळायला स्टार्ट केले. आता या पूर्ण टाईम पिरियडमध्ये मी कोणकोणते स्किल्स शिकले. पहिलं तर कम्युनिकेशन स्किल्स, जे तुम्हाला आता दिसते ते मी शिकले. दुसरं माझे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं केलं. त्याच्यानंतर मी फेसबुक ॲड शिकली, कॉन्टेंट क्रिएशन शिकली, इंस्टाग्राम मास्टरमाइंडचं केलं, इंस्टाग्राम अल्गोरिदम कसं वर्क करतं ते शिकली, सोशल मीडिया मॅनेजमेंटचं शिकली. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं शिकली. त्याच्यानंतर आता मी ड्रॉप शिपिंग शिकलेली आहे, आणि मी आता एक्सीचं पण नवीन आहे ते शिकत आहे. सो असे मल्टिपल कोर्सेस मी शिकले, आणि ते स्किल्स मी डेव्हलप केले. अफिलिएट मार्केटिंग ते सुद्धा मी शिकली आणि ग्रो करत आहे आता त्या स्किल्स आहेत मी. आणि अजून हे कॉन्टेंट रायटिंग आलं, कॉपी रायटिंग आलं, तर मल्टिपल स्किल्स आहे जे मी शिकलेली आहे. आणि हेच तुम्ही सुद्धा शिकू शकता याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये ना हे करता मी फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटी सुद्धा घेतलेली आहे. जसं की मी फेसबुक ॲड सुद्धा रन केलेले आहेत लोकांचे, आणि मला त्याच्यासाठी सुद्धा क्लायंटनी चार्ज केलेला आहे. सो हे झालं माझं फ्रीलान्सिंगचं वर्क. आणखी एक जे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं मी स्किल शिकली इथून इंस्टाग्रामचं. तर तिथून इंस्टाग्राम माझं जेव्हा हळूहळू ग्रो व्हायला लागलं, तर मला तिथून ब्रँड कोलॅबरेशन सुद्धा यायला लागले. तुम्ही बघितलं असेल की स्किन केअरचे प्रोडक्ट्सचे सुद्धा आलेले, आणि प्लस एक इन्स्टिट्यूट होतं तर त्यांच्यासोबत मी कोलॅबरेशन केलेलं, आणि एका रीलचे मी चार्ज केलेले 5,000 रुपये. सो माझी ती सुद्धा इन्कम आहे फ्रीलान्सिंगची. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त मी अफिलिएट मार्केटिंग करते, तर नो, आय एम डुईंग बोथ फ्रीलान्सिंग आणि अफिलिएट मार्केटिंग, आणि माझ्या स्टुडंटना पण मी दोन्हीही शिकवते, फ्रीलान्सिंग अफिलिएट मार्केटिंग. सो विदिन 5 to 6 मंथमध्येच मी 0 to 1 लाखपर्यंत पोचलेली आहे. अँड इट इज ऑल पॉसिबल बिकॉज आय इन्व्हेस्टेड ऑन लर्निंग, आय इन्व्हेस्टेड ऑन माय सेल्फ, माय ग्रोथ. आणि तुम्ही सुद्धा जर फ्रीच्या शोधात असाल तर प्लीज तुमचा टाईम जो किमती आहे त्याला वेस्ट करू नका. इन्व्हेस्ट करा, शिका, इम्प्लिमेंट करा आणि ग्रो करा, बिकॉज तुमचे फॅमिली मेंबर्स डिझर्व करतात ती लाईफ, ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा डिझर्व करता ती लाईफ. सो अपॉर्च्युनिटी जर आली आहेच तुमच्याकडे, तर त्याला मिस आउट करू नका, स्टार्ट करा. तुम्ही ती अपॉर्च्युनिटी इग्नोर कराल, बट तुम्ही इग्नोर केलं तरी दुसरा लाईनमध्येच आहे की तो तिथे येणार तुमच्या जागेवर. तुमचा फायदा काहीच नाही त्याच्यामध्ये, पण दुसरा येईल, तो अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणार आणि तो जाणार तुमच्या पुढे. सो इट्स युअर कॉल नाव, टेक ॲक्शन, ग्रो मॅसिवली, ओके. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचे काहीही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्याशी पर्सनली कनेक्ट करायचं असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असेलच, नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की नंबर तुम्हाला हवा आहे. माझा नंबर मी तिथे मेन्शन करेन, आणि स्टार्ट करा, ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवी आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.